पुष्पा पिक्चर सांगण्याच्या पाठीमागचं कारण माझं एकच आहे गड्या. ऐका गड्या ऐका, तुमची परिस्थिती खराब असेल, तुमच्या जवळ स्वतःचं अस्तित्व निर्माण झालेलं नसेल ना, तर तुम्हाला कोणच किंमत देत नाही, तुम्हाला कोणच विचारत नाही. पण ऐका, या पुष्पा पिक्चर मधून मला एक सांगायचंय, त्या पुष्पा पिक्चर मध्ये स्वतःचा भाऊ, सक्का भाऊ सुद्धा त्याला किंमत देत नव्हता, त्याच्या जवळ जात नव्हता. पण ज्या वेळेस यानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, स्वतः जवळ पैसा आला, त्यावेळेस त्या पुष्पा पिक्चर मध्ये त्याचा भाऊ सुद्धा त्याला किंमत द्यायला लागला, त्याला भेटायला लागला. ज्यावेळेस त्यानं स्वतःचं अस्तित्व तयार केलं गड्या. या पुष्पा पिक्चर मधून शिकायचं असेल ना, तर काय शिका, या पुष्पा पिक्चर मधून आपल्याला झुकेगा नहीं साला हे नाही शिकायचं, तर या पुष्पा पिक्चर मधून आपल्याला एकच शिकायचंय, अरे स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आपल्याला या पुष्पा पिक्चर मधून शिकायचंय. आपल्या लेकरांना पुष्पा पिक्चर मधून झुकेगा नहीं साला हे नाही शिकायचं, तर स्वतःचं अस्तित्व घडवायला, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला या पुष्पा पिक्चर मधून शिकायचंय. हेच मला या पिक्चर मधून सांगायचंय. एवढंच मला तुम्हाला या पिक्चर मधून संदेश द्यायचा आहे गड्या.